आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत संबंध ठेवले, एका विरुद्ध गुन्हा दाखल। कोंगनोळी गावातील तरुणाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीसोबत जबरदस्तीने संबंध प्रस्थापित करून तिची फसवणूक करून तिला धमकी दिल्याप्रकरणी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात संकेत दत्तात्रय पाटील, राहणार कोंगनोळी, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, अशी तक्रार पीडित तरुणीने दिलेली आहे। कवठे महांकाळ तालुक्यातील एका गावातील तरुणीची त्याच्याशी संबंधित असलेल्या संकेत दत्तात्रय पाटील यांच्यासोबत ओळख होती। संकेत पाटील यांच्या घरी नेहमी ये जा करीत असे। ऑक्टोबर 2023 सालामध्ये संकेत पाटील याने इंस्टाग्रामवरून संबंधित तरुणीला मेसेज केलेला होता। त्यानंतर त्यांचे बोलणे होत होते। मे 2024 सालामध्ये संकेत पाटील याने संबंधित तरुणीला भेटण्यासाठी बोलवले। मी तुला काहीही करणार नाही, आपण दंडोबा डोंगर येथे फिरण्यासाठी जाऊया असे सांगून कवठे महांकाळ येथे बोलावून घेतले। त्यानंतर संकेत पाटील यांनी कवठे महांकाळ येथे पीडित तरुणीला जबरदस्तीने गाडीवर बसवून दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी घेऊन गेला व त्या ठिकाणी माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्यासोबत लग्न करेन अशी शपथ घेतली। त्यावेळी त्या तरुणीने मी लहान असल्याचे सांगितले व 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मला तुझ्याशी लग्न करतो असे सांगून संबंध ठेवण्यास नकार देत असताना जबरदस्तीने संबंध केले। त्यानंतर ती तरुणी मी भेटणार नाही असे सांगितले असता संकेत पाटील याने माझ्याशी लग्न करतो असे सांगून जून 2025 सालामध्ये भेटण्यासाठी दंडोबा डोंगराच्या पायथ्याला बोलवले। लग्न करतो असे सांगून पुन्हा संबंध प्रस्थापित केले। त्यानंतर ती तरुणी कवठे महांकाळ येथे आली असता तिला पुन्हा एकदा दंडोबा डोंगराच्या पायथ्याला नेऊन तोच प्रकार केला। त्यावेळी पीडित तरुणी म्हणाली, माझे 18 वर्ष पूर्ण झाले असून माझ्याशी लग्न कर असे सांगितले। यावेळी संकेत पाटील याने मी तुझ्याशी लग्न करणार नाही, तुला जे करायचे ते कर, तुला कोणाला सांगितलेस तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली म्हणून कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात संकेत दत्तात्रय पाटील या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात। आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठे महांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण, अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य, आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य, मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री, उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार, शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ। संपर्क 9860 9806 98। शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी। आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून।